टुडेज टॉपिक इज अरेनियस इक्वेशन. आज आपल्याला अरेनियस इक्वेशन पाहायचं आहे. तर अरेनियस इक्वेशन हे बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्क्सला विचारू शकते आणि एकदम सिंपल टॉपिक आहे आणि 2 मार्क्सला या टॉपिकला लिहायला जास्त वेळ पण नाही लागत, पण इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, त्यासोबतच न्यूमेरिकलसाठी सुद्धा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. सो लेट अस सी व्हॉट इज अरेनियस इक्वेशन. तर आपण आता अरेनियस इक्वेशन काय आहे हे पाहूया. तर अरेनियस सजेस्टेड दॅट द रेट कॉन्स्टंट rate constant K and varies with temperature. रेट कॉन्स्टंट जो आहे तो टेम्परेचरसोबत कसा व्हॅरी होते यासाठी अरेनियसने एक इक्वेशन दिलं, त्याला आपण अरेनियस इक्वेशन म्हणू. व्हॉट इज दॅट इक्वेशन? K is equal to e raised to power EA upon RT. Arrhenius suggested that the rate constant K varies with temperature T, and this is given by the equation K is equal to A e raised to power minus EA upon RT. बरोबर आहे. त्याच्यामध्ये लिहायचं काय आपल्याला, तर इथे लिहायचं अरेनियस सजेस्टेड दॅट the rate constant K varies with temperature T is given by the equation called as Arrhenius equation, and that equation is K is equal to A e raised to power minus EA upon RT. So this is the Arrhenius equation. याला म्हणतो आपण अरेनियस इक्वेशन. अरेनियसनं काय सजेस्ट केलं की हा जो रेट कॉन्स्टंट के आहे तो या टेम्परेचरसोबत व्हॅरी होते. म्हणजे जर समजा व्हेरिएशन कसं राहील, तर टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर रेट कॉन्स्टंटसुद्धा काय होते, इन्क्रीज होते. या साईडला आपण असं लिहू शकतो. म्हणजे हे लिहायचं नाही आहे तुम्हाला एक्झाममध्ये, फक्त लक्षात ठेवायचं आहे की टेम्परेचर जर समजा आपण इन्क्रीज केलं तर रेट कॉन्स्टंटसुद्धा काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. तर क्वेश्चन जर असा आला की राईट द अरेनियस इक्वेशन अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्वॉल्ड इन इट. मग आता असा जर क्वेश्चन आला तर आपण अरेनियस इक्वेशन लिहिलं आहे, पण याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्यासुद्धा आपल्याला काय करायच्या आहे, एक्सप्लेन करायच्या आहे. तर मग त्यासाठी इतकंच लिहायचं, वेअर K is the rate constant. K काय आहे, रेट कॉन्स्टंट आहे. K is the rate constant. A is the pre-exponential factor. Pre-exponential factor म्हणू शकतो आपण याला, or it is also called as the Arrhenius constant. Then EA काय आहे, तर EA is the activation energy. ॲक्टिवेशन एनर्जी ही एनर्जी असल्यामुळे याचं युनिट जूल राहणार. बरोबर. त्यानंतर आर काय आहे, तर आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हा एक गॅस कॉन्स्टंट आहे. जेव्हाही न्यूमेरिकलमध्ये आरची व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशनसाठी यूज करायची असेल तर ती व्हॅल्यू राहते 8.314
जूल मोल इनवर्स के इनवर्स, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू का बरं घ्यायची, तर इथे आपण ॲक्टिवेशन एनर्जी कशामध्ये मेजर करणार, आपण जूलमध्ये. त्यामुळे गॅस कॉन्स्टंटची इथे व्हॅल्यू यूज करायची आहे तुम्हाला 8.314 जूल मोल इनवर्स के इनवर्स, बरोबर आहे. ॲक्टिवेशन एनर्जी जूलमध्ये असल्यामुळे गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा जूलमध्ये आपण यूज करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज टी, टी इज द टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचर इन केल्विन. टेम्परेचर कशामध्ये घेणार आपण, केल्विनमध्ये, कारण गॅस कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये केल्विन घेतलं आहे आपण, तर इथे टेम्परेचरसुद्धा केल्विनमध्ये घ्यायचं. तर हा कंप्लीट क्वेश्चन झाला. याचा जो क्वेश्चन आहे तो अशा प्रकारचा राहील. क्वेश्चन कसा राहणार, राईट द Arrhenius equation, write the Arrhenius equation and explain the term involved in it. Explain the terms involved in it. क्वेश्चन मार्क. हा 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकते. ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला जर लिहायचा आहे तर इथून तर इथपर्यंत आपण आन्सर लिहायला पाहिजे. ठीक आहे. तर आजचा टॉपिक होता अरेनियस इक्वेशन. या अरेनियस इक्वेशनला स्टार्ट करताना आपण काय सांगितलं की अरेनियस सजेस्टेड दॅट द रेट कॉन्स्टंट व्हॅरीज विथ टेम्परेचर. टेम्परेचरनुसार व्हॅरी होते, म्हणजे टेम्परेचर जर बदललं तर रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा बदलते. आणि ती कशी बदलते, तर जर सपोज आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होते. आणि आपण जर समजा टेम्परेचरची व्हॅल्यू डिक्रीज केली, इफ वी डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर देन ऑफकोर्स द व्हॅल्यू ऑफ द रेट कॉन्स्टंट के ऑल्सो डिक्रीजेस, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे लिहिलं आपण. त्यानंतर इक्वेशन लिहिलं के इज इक्वल टू ए ई रेस टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी, वेअर के इज द रेट कॉन्स्टंट, ए इज द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर or it is also called as the Arrhenius constant or pre-exponential constant सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर EA इज द ॲक्टिवेशन एनर्जी. आपण yesterday we have talked about the activation energy. ॲक्टिवेशन एनर्जी काय असते, फॉर द रिॲक्शन colliding molecule must possess the minimum kinetic energy. This minimum kinetic energy is known as the activation energy. आता ॲक्टिवेशन एनर्जी आपण जूलमध्ये मेजर करतो, म्हणून आर जो की गॅस कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यूसुद्धा जूलमध्ये घ्यायला पाहिजे. आणि ती किती घ्यायला पाहिजे, 8.314 जूल मोल इनवर्स के इनवर्स. आणि गॅस कॉन्स्टंटच्या युनिटमध्ये जर केल्विन आहे तर टेम्परेचरसुद्धा कशामध्ये राहणार, केल्विनमध्ये राहणार. तर हा कंप्लीट टॉपिक इतका 2 मार्क्सला विचारला जाऊ शकते. नाव लेट अस टॉक अबाउट सम फॅक्ट्स अबाउट द अरेनियस इक्वेशन अँड द रेट कॉन्स्टंट. ठीक आहे. तर काही नोट पॉईंट आहे ते आपण नोट डाऊन करू. नोट पॉईंट. पहिला फॅक्ट किंवा पहिला पॉईंट आपण पाहूया याच्यामध्ये की प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ए. अच्छा, याला आपण प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर का म्हटलं आहे, का म्हटलं आहे, तर हा जो ई रेस टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी आहे, याला आपण एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणतो. आपण याला काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल फॅक्टर. दिस इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल फॅक्टर. आता या एक्सपोनेन्शियल फॅक्टरच्या आधी आपण एला लिहिलेलं आहे, म्हणून याच्या आधी आहे, एक्सपोनेन्शियल फॅक्टरच्या आधी लिहिलं आहे, म्हणून याला प्री म्हणजे काय होते, बिफोर, आधी, बरोबर आहे. याच्या अगोदर लिहिलेलं आहे म्हणून याला
प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टरच्या अगोदर म्हणजेच प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. परत एकदा सांगतो, e⁻−EA/RT हा एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे आणि आपण एला ईच्या आधी लिहिलेला आहे म्हणून याला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. हा एक्सपोनेन्शियल फॅक्टर आणि हा प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. बरोबर आहे. तर हे झाल्यानंतर प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ए, पहिला पॉईंट पाहता आपण फॅक्ट्समध्ये की प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ए अँड द रेट कॉन्स्टंट अँड द रेट कॉन्स्टंट के म्हणजे ए आणि के हॅव द सिमिलर और have the same units. याचे युनिट्स काय राहणार? सेम राहणार. in case of first order reaction. in case of first order reaction. आता आपल्याला माहित आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असते ए गिव्स प्रॉडक्ट. बरोबर आहे. ए गिव्स प्रॉडक्ट. या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण रेट कॉन्स्टंट केचं इक्वेशन लिहितो. के इज इक्वल टू 2.303/t इंटू लॉग ऑफ A0/AT टू द बेस 10. बरोबर आहे. K is equal to 2.303/t into log of A0/AT, concentration of A0 upon concentration of A at time t to the base 10. हे जे इक्वेशन आहे रेट कॉन्स्टंटचं, याचं जर युनिट काढतो म्हटलं आपण, याचं युनिट जर पाहायचं आहे आपल्याला, तर आपल्याला माहीत आहे ह्या दोन्ही कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म आहे मोल पर डीएम क्यूब. हे सुद्धा मोल पर डीएम क्यूब. बरोबर आहे. दोन्ही A0 आणि ATचे युनिट काय सेम आहे तर ते कॅन्सल होणार. बरोबर आहे. मग शिल्लक काय राहिलं 2.303/t म्हणजे याचं युनिट काय होणार 1/टाईम म्हणजेच काय झाला टाईम इन्व्हर्स. बरोबर आहे. तर जो रेट कॉन्स्टंट आहे के फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट येते टाईम इन्व्हर्स. बरोबर आहे. आणि हेच युनिट टाईम इन्व्हर्स म्हणजे टाईमच्या ठिकाणी तुम्ही सेकंड घेतलं तर सेकंड इन्व्हर्स, जर तुम्ही मिनिटचा जर यूज केला तर मिनिट इन्व्हर्स. सपोज जर आपण रेट कॉन्स्टंट आवर्समध्ये मेजर केलं तर आवर्स इन्व्हर्स. बरोबर आहे. कोणताही एक, तीनपैकी कोणताही एक तर सेकंड इन्व्हर्स यूज करा. सेकंड इन्व्हर्स आपण घेऊ शकतो याचं युनिट, किंवा मग मिनिट इन्व्हर्स घेऊ शकतो, किंवा मग आवर्स इन्व्हर्स हे सुद्धा युनिट घेता येईल. तर या रेट कॉन्स्टंटचं युनिट झालं सेकंड इन्व्हर्स सपोज. तर या प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर एचं सुद्धा युनिट काय राहणार? एचं सुद्धा युनिट फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी टाईम इन्व्हर्स म्हणजेच दॅट इज आयदर सेकंड इन्व्हर्स और मिनिट इन्व्हर्स और आवर्स इन्व्हर्स, तीनपैकी एक कोणते रेट. पण या दोघांचंही युनिट काय राहील सेम राहणार. कशासाठी? फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी ए आणि केचं युनिट काय राहणार सेम राहील. बिसाइड दिस सेकंड पॉईंट लिहू आपण याच्यामध्ये. सेकंड पॉईंट काय आहे? सेकंड पॉईंट बिसाइड दिस म्हणजे याला सोडून ए इज फाउंड टू बी रिलेटेड विथ collision
फ्रिक्वेन्सी. कोलिजन फ्रिक्वेन्सी बरोबर आहे. ए इज फाउंड टू बी रिलेटेड विथ कोलिजन फ्रिक्वेन्सी. आता कोलिजन फ्रिक्वेन्सी काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सो व्हॉट इज कोलिजन फ्रिक्वेन्सी नाव. कोलिजन फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजन. कोलिजन फ्रिक्वेन्सी दॅट इज डिनोटेड बाय झेड. कसं डिनोट करतो आपण झेडने. सो व्हॉट इज कोलिजन फ्रिक्वेन्सी. इट इज the number of collisions. It is the number of collisions per second per unit volume. Per unit volume of the reaction mixture. आता पहा पहिला पॉईंट आपण समजला आपल्याला की हा जो प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ए आहे आणि रेट कॉन्स्टंट के आहे या दोघांचेही युनिट काय राहणार सेम राहणार फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हा पहिला नोट पॉईंट होता जो की पेपरमध्ये नाही विचारणार बट इट रिक्वायर्स मीन्स इट इज फॉर द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सेकंड पॉईंट होता बिसाइड ऑल दिस ए इज फाउंड टू बी रिलेटेड विथ कोलिजन फ्रिक्वेन्सी. म्हणजे ए जो आहे ए म्हणजे काय तर प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर हा कशाशी रिलेटेड आहे कोलिजन फ्रिक्वेन्सीसोबत. बरोबर आहे. तर कोलिजन फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत असली पाहिजे कोलिजन फ्रिक्वेन्सी काय आहे. पण काल पाहिलं कोलिजन थेअरीमध्ये पाहिलं की कोणतीही रिॲक्शन घडून येण्यासाठी आणि रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होण्यासाठी दोन रिॲक्टिंग जे मॉलिक्यूल आहे त्या दोन रिॲक्टिंग मॉलिक्यूलमध्ये टक्कर होणे एकमेकांवर आदळणे म्हणजेच त्यांचं कोलिजन होणे आवश्यक आहे. त्यांचं कोलिजन होणे आवश्यक आहे तर ते म्हणजे कोलिजन. आता इथे पहा नंबर ऑफ कोलिजन्स म्हटलं आहे. नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड म्हणजे एका सेकंडमध्ये किती नंबर ऑफ कोलिजन्स हे पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्शन मिक्सचर. म्हणजे परत सांगतो की हे आपल्याजवळ एक रिॲक्शन मिक्सचर आहे. रिॲक्शन मिक्सचर आहे आपल्याकडे. रिॲक्शन मिक्सचर म्हणजे काय सपोज दोन गॅसेस आहे. एक मिनिट थांबा. सपोज हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन गॅसेस आपल्याकडे आहे रिॲक्शनमध्ये आणि याच्यापासून काय तयार होणार H2O. बरोबर आहे. रिॲक्शन बॅलन्स अशी होणार. ठीक आहे. H2 + हाफ O2 गिव्स द H2O गॅस. ठीक आहे. तर आता हे पूर्ण मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे H2 आणि O2चं. दिस इज द मिक्सचर ऑफ H2 + O2. याला म्हणतो आपण रिॲक्शन मिक्सचर. रिॲक्शन मिक्सचर. तर या रिॲक्शन मिक्सचरमध्ये युनिट व्हॉल्यूम म्हणजे किती सपोज हा जो युनिट व्हॉल्यूम आहे तो आहे आयदर 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे हे घेणार आपण एकतर 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब. बरोबर आहे. तर एकतर 1 मीटर क्यूब किंवा 1 सेंटीमीटर क्यूब. आता हे 1 सेंटीमीटर क्यूब कसं होते सपोज याची जी लेंथ आहे ती 1 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर ही जी ब्रेथ आहे ते सुद्धा 1 सेंटीमीटर आहे आणि ही जी लेंथ आहे हाईट आहे ती सुद्धा किती आहे 1 सेंटीमीटर क्यूब. जर सपोज आपण व्हॉल्यूम काढला तर L × B × H म्हणजे स्कॅनर 1 × 1 मीन्स 1 सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे. तर हा सपोज इतका जो दिसून राहिला आपल्याला 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. किती आहे 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम. या 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती नंबर ऑफ कोलिजन्स होऊन राहिलेले. नंबर ऑफ कोलिजन्स किती होऊन राहिले एका सेकंदामध्ये
सपोज याच्यामध्ये कोलिजन्स होऊन राहिले, म्हणजे त्या मॉलिक्युल्सची, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युलची टक्कर किती वेळा होऊन राहिली, तर सपोज एका सेकंदाला 20 टाइम्स होऊन राहिली, 20 वेळा त्यांची काय होऊन राहिली, कोलिजन होऊन राहिली. किती व्हॉल्यूममध्ये, 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये. हे पूर्ण मिक्सचर आहे, रिॲक्शन मिक्सचर आहे, पण या पूर्ण व्हॉल्यूममधला नाही म्हणत आहे आपण, या व्हॉल्यूमचा किती भाग, 1 सेंटीमीटर क्यूब इतका व्हॉल्यूम, म्हणजे त्याला आपण युनिट व्हॉल्यूम म्हणतो. किती म्हणतो याला आपण, युनिट व्हॉल्यूम. तर या युनिट व्हॉल्यूममध्ये युनिट टाईममध्ये किती कोलिजन्स होत आहे, सपोज 20 होत आहे, तर याची जे कोलिजन फ्रिक्वेन्सी आहे Z इज इक्वल टू किती झालं, 20, किती झाला, पर सेंटीमीटर क्यूब पर सेकंड, बरोबर आहे. तर ही झाली याची कोलिजन फ्रिक्वेन्सी. जर सपोज 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे युनिट व्हॉल्यूममध्ये 1 सेकंदाला म्हणजे युनिट टाईममध्ये जर नंबर ऑफ कोलिजन 40 होत असेल, तर त्याची कोलिजन फ्रिक्वेन्सी किती झाली, 40, बरोबर आहे. तर अशा प्रकारे याला म्हणतो आपण कोलिजन फ्रिक्वेन्सी. तर कोलिजन फ्रिक्वेन्सी काय असते, नंबर ऑफ कोलिजन्स पर सेकंड पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्शन मिक्सचर दॅट इज नोन ॲज द कोलिजन फ्रिक्वेन्सी. त्याला म्हणतो आपण कोलिजन फ्रिक्वेन्सी. तर हा ए जो आहे तो कोणाशी रिलेटेड असते, ए इज रिलेटेड विथ कोलिजन फ्रिक्वेन्सी. हा होता सेकंड पॉईंट. त्यानंतर लास्ट पॉईंट, आहे की द फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल collisions म्हणजेच F. The fraction of successful collision F is given by or it is calculated by F is equal to A e raised to power minus EA upon RT. हे इक्वेशन इम्पॉर्टंट राहील, बरोबर आहे. F काय, F इज द फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन. आपल्याला माहीत आहे सक्सेसफुल कोलिजन कशाला म्हणतो. आता इतके सगळे सपोज 500 कोलिजन्स होऊन राहिले, 500 कोलिजन म्हणजे टक्कर होऊन राहिली, 500 टक्कर होऊन राहिल्या, बरोबर आहे. त्या प्रत्येक 500 कोलिजन झालेल्या रिॲक्टंटपासून प्रॉडक्ट बनेल असं म्हणू शकत नाही. आपण काल पाहिलं कोलिजन थेअरीमध्ये की कोणत्याही रिॲक्टंटला प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी 3 बेसिक रिक्वायरमेंट असतात. त्या म्हणजे पहिली म्हणजे कोलिजन होणे, आणि कोलिजन झाल्यानंतर त्या मॉलिक्यूलमध्ये काय असली पाहिजे, ॲक्टिवेशन एनर्जी असली पाहिजे. आणि ॲक्टिवेशन एनर्जी असूनही चालत नाही, तर त्यासोबतच त्या 2 मॉलिक्यूलचं प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे. देन अँड ओनली देन दॅट पर्टिक्युलर कोलिजन ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल विल बी कन्व्हर्टेड और ट्रान्सफॉर्म इंटू द प्रॉडक्ट. कशामध्ये ट्रान्सफॉर्म होते, ते प्रॉडक्टमध्ये, बरोबर आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो, सक्सेसफुल कोलिजन. पण हे प्रत्येक कोलिजनचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये नाही होत ना, म्हणून आपण जितकं नंबर ऑफ कोलिजन्स पाहतो त्याच्यापैकी फारच कमी मॉलिक्यूल हे प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होतात कोलिजन झाल्यानंतर, म्हणून त्याला आपण फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन म्हणतो. ते फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याजवळ इक्वेशन आहे F इज इक्वल टू A इंटू E रेज टू पॉवर मायनस EA अपॉन RT, बरोबर आहे. वेअर F इज द फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन, A इज द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर
minus EA means EA is the activation energy, R is the gas constant and T is the temperature. तर अशा प्रकारचा आजचा टॉपिक होता. आज आपण आजच्या टॉपिकमध्ये पाहिलं की अरेनियस इक्वेशन काय असते. अरेनियसनं सांगितलं की के हा व्हॅरी होतो, चेंज होतो कोणानुसार, टेम्परेचरनुसार. टेम्परेचर वाढलं तर रेट कॉन्स्टंट के ची व्हॅल्यूसुद्धा वाढते. टेम्परेचर कमी झालं तर रेट कॉन्स्टंट के ची व्हॅल्यूसुद्धा कमी होते. आणि हे सांगण्यासाठी त्याने एक इक्वेशन दिलं, त्याला आपण अरेनियस इक्वेशन म्हणतो. आणि ते इक्वेशन कोणतं आहे, के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. बरोबर आहे. आपण त्यातल्या ज्या टर्म्स होत्या त्या एक्सप्लेन केल्या. के म्हणजे काय होते, रेट कॉन्स्टंट. ए मीन्स the pre-exponential factor, EA means activation energy, R is the gas constant and T is the temperature in Kelvin. त्यानंतर आपण नोट पॉईंट पाहिले, मीन्स वी हॅव डिस्कस सम फॅक्ट्स अबाउट द अरेनियस इक्वेशन. तर त्या नोट पॉईंट पेपरमध्ये विचारला जाणार नाही, बट इट इज फॉर द एक्स्ट्रा नॉलेज. ठीक आहे. तर पहिला पॉईंट होता की ए आणि के ची युनिट काय राहणार, सेम राहणार फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. दुसरा पॉईंट होता की ए हा कोलिजन फ्रिक्वेन्सी झेड शी काय आहे, रिलेटेड आहे, संबंधित आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की जर आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन कॅल्क्युलेट करायचं आहे तर हा फॉर्म्युला आहे एफ विच इज अ फ्रॅक्शन ऑफ सक्सेसफुल कोलिजन. एफ इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. ठीक आहे. So I hope you understood this topic. Thank you so much.